नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। आज संयुक्त परीक्षा गट क याची जी काही मुख्य परीक्षा झाली त्या पेपरच्या आपण मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही पेपरचे एकत्रित आपण अपेक्षित उत्तरे तुम्हाला आज इथं सांगणार आहोत। अपेक्षा अशी करतो की पेपर तुम्हाला चांगलाच गेला असेल आणि जी मी उत्तरे देणार आहे तीच तुमची उत्तरं असतील। ओके, चला तर सुरुवात करूया। प्रथम हे लक्षात घ्या, हा ए पेपर सेट आहे। या ए पेपर प्रमाणे तुमचा जो काही सेट असेल त्यामध्ये प्रश्न हे खालीवर झालेले असतील, त्याप्रमाणे तुम्ही ती उत्तरं व्यवस्थित शोधून घ्या। ओके, चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। मराठीचा मी पेपर अनालिसिस करतोय। पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पत्नीला आता मी जास्त एक्सप्लेन नाही करणार आहे, म्हणजे जेवढं जमेल तेवढं लवकर उत्तर देतो आणि ह्याच्यानंतर पुढे डिटेलमध्ये पूर्ण अनालिसिस करून प्रत्येक पर्यायाचं व्यवस्थित आपण काय करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, कांता हा शब्द पत्नी या शब्दाला समानार्थी आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न, वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटत असते। या अर्थाची आपल्याला म्हण ओळखायची आहे। म्हण कोणती या अर्थाची? बळी जो कानपिळी नाही होणार आहे। चोराच्या मनात चांदणे, यस, काय चोराच्या मनामध्ये नेहमी हीच भीती असते की मी पकडला जातोय का, म्हणून ती म्हण आहे चोराच्या मनात चांदणे आणि या दिलेल्या कंडिशनला ही बरोबर तंतोतंत बसते। त्यानंतर पुढचा प्रश्न, सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडा। सोने हा जो काही शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे तो आपल्याला इथं काय करायचा आहे, निवडायचा आहे। तर सोने बघा, कनक देखील म्हणलं जातं सोन्याला, सुवर्ण देखील म्हणलं जातं, हेम देखील आणि कांचन देखील, म्हणजे ABCD हे चारही पर्याय योग्य आहेत। त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा। देशी शब्द आपल्याला ओळखायचे आहेत, तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, बाजरी, चिमणी, बोका, ओसरी हे काय आहेत, देशी शब्द आहेत। तुम्हाला इथं फणस, हापूस, कोबी हे शब्द दिसल्यानंतर लक्षात आलं असेल की हा आपला पोर्तुगीज शब्दांचा गट आहे। तंबाखू, बशी, चावी, प्रीती याच्यामध्ये परत त्यांनी मिक्स केलेले आहेत। कागद, मिठाई, नोकरी याच्यात देखील मिक्स केलाय। तर या प्रश्नाचा आपल्याला देशी प्रश्न विचारले होते, त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढचा प्रश्न, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते, या वाक्याचा प्रकार विचारलेला आहे। तसं पाहायला गेलं तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं इथं, पण जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि काय आहे, आणि हा आपण कुठं वापरतो, संयुक्त वाक्यात वापरतो। पण इथपर्यंत पाहिलं आपण तर आपल्याला मिश्र वाक्य दिसतं। पुढे जाऊया, ज्याला कलेची गोडी नसते त्याला अनुकूलता नसते, म्हणजे पुढेही मिश्र इथंही मिश्र आणि दोन मिश्र वाक्य काय झालेली आहेत तर समुच्चय बोधकने जोडलेली आहेत। त्यामुळे हे काय आहे, मिश्र संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न अगदी साधा सोपा सरळ, दंड नसलेले व्यंजन शोधा। शब्द दिलेत पण विचारलंय व्यंजन। जर आपण पर्याय पाहिले तर पर्यायामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा दिसतो, दंड नसलेले व्यंजन, र आहे बघा इथं, रक्त असा शब्द आहे। काय आहे, रक्त असा शब्द, जिथं र आहे त्याला दंड नाहीये, म्हणजे तो कसा आहे, दंड नसलेलं व्यंजन आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं इथं योग्य उत्तर असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न, हर्ष चा विरुद्धार्थी शब्द कोणता? हर्ष म्हणल्यानंतर काय असेल बरं, हर्षला आपण घेतो खेद। खेद वाटतो मला या गोष्टीचं, म्हणजे दुःख होतोय मला, खेद व्यक्त केला, आपण म्हणतो ना खेद व्यक्त केला, या अमुक अमुक व्यक्तीने या दुःखद गोष्टीवरती खेद व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं, बरोबर। त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा। आपली पाठ आपल्याला दिसत नाही, काय म्हणजे याचा अर्थ स्वतःचे दोष स्वतःला दिसतात का, नाही दिसत, म्हणजेच काय, आपली पाठ आपल्याला दिसत नाही, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत असा त्याचा अर्थ होतो। आता पुढे जाऊया पुढचा प्रश्न, गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? तुझ्या बोलण्यात खूपच गोडवा आहे, काय आहे, खूपच गोड आहे, भाववाचक नाम आहे ना, हे आहे ना भाववाचक नाम, काय आहे, भावना असतात त्यामध्ये,
त्या भावना आहेत ते, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मी तुला रामाकडून 5 रुपये देववीन या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. क्रियापदाचा प्रकार, भावकर्तृ क्रियापद आहे का? भावकर्तृ क्रियापद ज्याला करता नसतो. संयुक्त क्रियापद 2 आहेत का शब्द की जे क्रियापदाचं काम करतात? नाही. तर हा काय आहे? प्रयोजक क्रियापद आहे. कसा आहे? प्रयोजक, म्हणजे क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून करायला तो भाग पाडली जाते. इथं पैसे देणारा कोण आहे? राम, म्हणजे हा सांगणार आहे रामाला आणि राम मग त्याच्याकडून तो पैसे देणार आहे. ओके. त्यानंतर पुढे, पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा. प्रयोग ओळखायचा. आता ज्यांना माहिती आहे कडून प्रत्यय लागला म्हणजे काय, ऑब्विसली तो काय असणार आहे? कर्मकर्तरी, म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग असणार आहे. हा कसा आहे? नवीन कर्मणी प्रयोग ज्याला आपण म्हणतो तो प्रयोग असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या लावायच्यात आपल्याला. अमृत, पोपट, अनल, चंद्र, कुठलंही एक माहिती असलं तर जोड्या लावा, लगेच आपल्याला काढता येईल. जसं की आता पोपटला काय आहे? शुक आहे, म्हणजे बी साठी एक पर्याय असणार हा इथं. अनल साठी काय आहे? तर विस्तव आहे, म्हणजे सी साठी 2. चंद्रसाठी काय आहे? तर चंद्रसाठी आपल्याला हवा हिमांशू. आणि अमृत साठी काय आहे? तर सुधा. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असेल. तिथं आपल्याला सर्व पर्याय हे योग्यच पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? साधं सिंपल, अरबी भाषेतील हे शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. अरबी भाषेतील ते काय आहेत? शब्द असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढे, खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीची वैशिष्ट्य आहेत? तसं ट्रिकी वाटतो पण आहे साधा सिंपल प्रश्न. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण मराठीमध्येच केलेलं आहे. स्वर वेगळे, त्यानंतर स्वरादी वेगळे, व्यंजन वेगळे, विशेष संयुक्त व्यंजने, हे अशा पद्धतीने काय केलं? वर्गीकरण केलं. त्यामुळे पहिले स्टेटमेंट अगदी बरोबर. एक ध्वनी एक लिपी चिन्ह, बरोबर आहे. ई म्हणलं, उच्चार ऱ्हस्व झाला, त्याचं वेगळं चिन्ह आहे. दीर्घ आपण ई घेतला, अ घेतला, आ घेतला, प्रत्येक स्वराला प्रत्येक व्यंजनाला एक स्वर वेगळा आहे त्यांचा आणि त्याचं ध्वनी चिन्ह देखील काय आहे? वेगळंच आहे. त्यामुळे बी स्टेटमेंट देखील काय आहे? बरोबर आहे. एक चिन्ह एक ध्वनी देखील आपल्याला दिसतोय, तो आहेच. चिन्ह तुम्ही ई घ्या, अ घ्या, त्यांचा स्वतंत्र असं ध्वनी चिन्ह आहे आणि त्यांचा स्वतंत्र ध्वनी पण आहे. आणि उच्चारण लेखनासाठी देखील काय आहे? एकरूपता आपल्याला असलेली दिसून येते. उच्चार जो केला त्या लेखनामध्ये पण आपल्याला एकरूपता दिसून येते. पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी असते किंवा ठेवण असते किंवा रचना असते तिला काय म्हणतात? साधं सिंपल आहे, तुम्हाला माहितीच असेल. हे याला प्रयोग असं म्हणतात. प्रयोगाचं मध्येच असतो ना कर्ता आणि कर्म, याचा क्रियापदाप्रमाणे काय असते? जुळणी असते, रचना असते, ठेवण असते, त्याला आपण प्रयोग असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे? कोणता प्रयोग असणार आहे? आपल्याला प्रयोगामध्ये कर्ता असेल तर कर्त्याप्रमाणे आपण विचार करतो, कर्म असेल कर्माप्रमाणे विचार करतो, पण क्रियापद इथं भाव कर्तृक दिसतं किंवा अकर्तृक दिसतं. उजाडणारा कोण आहे आपल्याला माहिती आहे, आपल्या मनामध्ये भाव नाही. तर मुंबई उजाडते, खंडाळा उजाडतो नाहीये, म्हणजे ऑब्विसली काय आहे? हा भाव कर्तरी प्रयोग असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक झाली. काय झाली? खूप आवक झाली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता, असा आपल्याला प्रश्न आहे. विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि तो प्रश्न याचं उत्तर असेल आवक, जावक. साधं सिंपल. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, त्याच्या मनात काहीतरी गोम आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा, अधोरेखित शब्द आहे त्याला अयोग्य अर्थ असणारा आपल्याला शब्द शोधायचा. गोम, आपण गोम काय कधी म्हणतो? त्याच्या मनात काहीतरी गोम आहे, म्हणजे नक्की त्याच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे, काहीतरी वाईट करेल, काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतो, अशा दृष्टिकोनातून तो शब्द घेतलेला आहे. एकतर दोष असू शकतो, बरोबर, काहीतरी मग व्याधी असू शकते त्याच्या मनामध्ये, किंवा काहीतरी व्यंग पण आपण म्हणू शकतो. आपण त्याच्यामध्ये व्यंग असं, आता इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आता मला अपेक्षित असं आहे, एक तर इथं या प्रश्नाचं उत्तर व्यंग यायला पाहिजे
किंवा रहस्य यायला पाहिजे, दोन्हीपैकी एक. थोडंसं इथं कन्फ्युजन आहे, ते लक्षात घ्या, मी इथं देखील शुअर नाहीये. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत किंवा असा संकेत अर्थ निघत असतो किंवा निघत असेल तर तेव्हा त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे. साधं सिंपल आहे. जर तर जोडल्यानं, जर हे घडलं तर ते घडलं असतं, ते झालं असतं तर हे झालं असतं, अशा टाईपचं वाक्य कुठे असतं तर ते असतं संकेत अर्थामध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे. जे सामान्य रूप आपण करतो, एखाद्या शब्दाला आपण काय केला, प्रत्यय जोडला, त्यानंतर त्या शब्दामध्ये जो काही बदल होतो तो सामान्य रूप असतो. तर असं चुकीचं सामान्य रूप शोधायला सांगितलं. घसा घशात, सचा श होऊन तो झाला, म्हणजे तो बरोबरच आहे. चुकीचं विचारले आपल्याला, चुकीचे आहे. येणे येण्याचे, हा देखील बरोबर आहे. त्यानंतर फौज, फौजांनी आक्रमण केलं, हा देखील बरोबर आहे. करण्यात नाही, करण्यात होईल, काय होईल, करण्यात. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 हे इथं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, उंचच्या उंच डोंगरावर चढताना लोंढे काकांच्या नाकी 9 आले. काय आले, नाकी 9 आले. या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आपल्याला. एक वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ विचारलेला आहे आपल्याला इथं. तर इथं पायाला गोळे येणे नाहीये, तर ते वाक्यासोबत जातो. जीवात जीव येणे नाहीये, म्हणजे भीती वाटत असते, एखादी भीतीदायक गोष्ट घडेल असा आपण विचार करत असतो आणि ते होत नाही, तर त्यावेळी तो जीवात जीव येणे. जीव टांगणीला लागणे, म्हणजे एखादी गोष्ट घडेल किंवा नाही, काय होईल हे माहिती नाही अशा वेळी. पण प्राण कासावीस होणे हे याचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढे जाऊया. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी, हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. हा आशय स्पष्ट करणारी आपल्याला काय करायची, इथं म्हण ओळखायची आहे. आणि इथं पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. अस्वला आधी आरोळी, आटकाळ्या देवा दंडवत नाही होणार. आदपाव भोपळा आणि 250 तेल हे देखील नाही. आवाजबाई तुझ्याकडे पुनवबाई माझ्याकडे, याचाही वेगळा अर्थ हा तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या. आता इथं लक्षात घ्यायचं, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन झालं असेल. हे काय म्हणतात, शब्द समूहाला काय म्हणतात, शब्द समूहाबद्दल असणार आहे. आणि याचं उत्तर असेल तो म्हणजे पर्याय क्रमांक 2, त्याला वाक्प्रचार असं म्हणलं जातं, वाक्प्रचार. त्यानंतर पुढे, मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली. वाक्याचा प्रकार पण न्यूनत्व बोधक, म्हणजेच काय, संयुक्त वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील शब्दसमूहापैकी अंशाभ्यस्त शब्दसमूह ओळखा. पूर्ण अभ्यस्त विचारलेला नाहीये, काय विचारलाय, अंशाभ्यस्त शब्दसमूह विचारलेला आहे. गेला बिला आहे इथं, पण तो होईल का, आंबट बिंबट, ओके, उलट उलटा सुलटा. एखादा शब्द बदलला की तो काय असतो, अंशाभ्यस्त असतो. आणि पूर्ण आहे तसा आला तर तो पूर्ण अभ्यस्त असतो. इतर पर्यायामध्ये जर आपण विचार केला तर रान रान पूर्ण आहे तसा आहे, म्हणजे पूर्ण अभ्यस्त आहे, म्हणजे हा होणार नाही. पळापळ इथंही होणार नाही. आणि गडगडाट, घमघम, गदगद इथंही नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. रसिक हा शब्द टिंबटिंब आहे. रस अधिक इक, काय झाला इथं, इक हा प्रत्यय जोडलेला आहे, म्हणजेच ऑब्विसली हा प्रत्यय घटित शब्द असेल. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे, तप घालीत बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे. तप घालीत बसणे, तप करून बसणे नाहीये. तपश्चर्या करणे हा देखील नाही. अंतर्मुख होऊन बसणे आणि प्रार्थना करणे. आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, पण दोन्हीपैकी एक आपण म्हणू शकतो. इथं थोडंसं आहे, थोडं स्लाइडली हे आहे, प्रार्थना करण्यासाठी घेतलं आहे की अंतर्मुख होण्यासाठी घेतलेलं आहे. त्यामुळे इथं थोडंसं आपण म्हणू शकतो की संदिग्धता दिसून येते इथं आपल्याला. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. तत्सम शब्द ओळखायचा आहे. पान आहे का, नाहीये, पर्ण पासून पान होतो. आग अग्नी, विनंती नाही, मग काय आहे तर उत्सव हा शब्द आपला काय आहे, तत्सम शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 हा इथं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही
या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. नकारार्थी वाक्य आहे, अशा वेळी वाक्याच्या अर्थाला बाधा येऊ द्यायची नाहीये. म्हणजे अपमान केल्यास सर्वांना राग येतोच, प्रत्येकाला राग येतो. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. असाच प्रश्न, हाच प्रश्न फक्त वेगळ्या अँगलने मागे एकदा परीक्षा लिहून गेला होता. हे इथं आपलं केवळ वाक्य असणार आहे. तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला, अशा 2 केवळ वाक्यापासून इथं आपल्याला काय एक केवळ वाक्य बनवलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, बंडा देसाईच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिराडेकरूनच वाड्याचा ताबा मिळवला या आशयाची योग्य म्हण ओळखा. तो गेला, तो जाताना आपली संपत्ती सोडून गेला आणि त्याच्यावरती तिथल्याच बिराडांनी म्हणजेच भाडेकरूंनी काय केला, ताबा मिळवला. म्हणजेच काय तर आयत्या बिळावर नागोबा. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, आई बापासारखीच मुले असतात हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. म्हणजे आई बाप जसे आहेत तशीच ती मुलं असणार आहेत, म्हणजे खान तशी माती, हे याचं योग्य उत्तर असणार आहे. बऱ्याच मुलांना इथं कन्फ्युजन झालं असेल, घरी घरी मातोची चुली, पण इथं थोडंसं वेगळं होतं. म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असा त्याचा अर्थ घेतला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रथम ग्रासे मक्षी का पाहतो. थोडं संस्कृत वाटतं नाही, पण अर्थ जर विचार केला तर लक्षात येतं की पहिल्याच घासाला माशी लागणे. म्हणजेच काय हो, एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्यास काय म्हणतात, तर त्यास वचन म्हणतात. वचन माहिती आहे ना, एक वचन अनेक वचन, मग तो काय नामाच्या ठिकाणी असणारा संख्या सुचवण्याचा गुणधर्म आहे. आंबा आंबे, बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठवली ना या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. आता हा प्रयोग जो आहे तो म्हणजे कर्म भावे संकर प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. त्याला शक्ती क्रियापद म्हणतात का, नाही. विशेषण नाही. धातू तर मूळचाच आहे, त्याला आपण धातू साधित म्हणतो, ज्याला दुसरं आपण नाव आहे कृदंते असं देखील म्हटलं जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे. पर्याय क्रमांक 2 जातो आणि 3 ही जातो. आता इथं थोडंसं कन्फ्युजन राहतं, स्वच्छ, मलिन आणि निर्मळ. पण जर आपण त्या शब्दाच्या कलाने जर विचार केला तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असायला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. आता तो विधेय विस्तार आहे की कर्म विस्तार, कर्मपूरक की विधीपूरक. आता धावणारा कोण आहे, सचिन आहे. कसा धावला होतो, जोरात धावला, हे याच्याबद्दलच येतं. कुठे धावला, तर बाजूच्या मैदानावर धावला. कधी धावला, तर काल सकाळी धावला. म्हणजेच काय, या विधेयाबद्दल आपल्या क्रियापदाबद्दल तो विशेष माहिती सांगतो, म्हणून आपण याला विधेय विस्तार या प्रकारचं वाक्य इथं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर त्याला आपण तगाई असं म्हणतो. सरकार जे काही शेतकऱ्यांना कर्ज देतं त्याला योग्य शब्द आहे तो म्हणजे तगाई. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिडीवर चढून डबा काढ वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे. वर शिडीला हा जोडलेला आहे, त्यामुळे काय असणार आहे, ऑब्विसली शब्दयोगी अवयव असणार आहे. ओके. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. अधोरेखित शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. उत्तर विचारलं धाडकन लगेच, म्हणजे प्रश्न विचारला की लगेच जो उत्तर देतो कसा असतो त्याला काय म्हणतो आपण, हजर जबाबी. मागचा पुढचा काही विचार नाही करता. ओके. म्हणजे सी बरोबर, आणि सी बरोबर असणार पर्याय क्रमांक 3 इथं आपल्याला दिसतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संधीवरती प्रश्न आला बघा, एकच प्रश्न आहे यावेळी. देवी प्लस औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा योग्य जोड शब्द कोणता, तर तो आहे देवौदार्य. म्हणजेच काय, हा यणादेश संधी आहे, यणादेश स्वर संधी आहे. हा पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करायचं आहे.
खालचं वाक्य कसं आहे, होकारार्थी आहे. काय आहे, या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. दुःख होते, खूप वेळा आलेला प्रश्न आहे हा. या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होते का, दुःख होत नाही. चुकीचं आहे, कारण इथं आपल्याला ऑपोजिट शब्द घ्यायचा आहे. ओके, आणि असा आपला पर्याय भेटतो, या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. नकारार्थी वाक्य केलं, पण इथं विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत आणि अर्थाचा म्हणजे वाक्याचा अर्थ आहे तसा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, उद्देशाचे प्रथम उपस्थित संगणक कोणते. आता उद्देश वाक्य पृथक्करणासोबत निगडीत असणारा हा प्रश्न आहे. उद्देश जो असतो वाक्यामध्ये, मग त्याच्यासोबत प्रथम उपस्थित असणारे संगणक कोणते असतात. मूळ उद्देश, मूळ विधेय. मूळ उद्देश, विधेय विस्तार. विधेय विस्ताराचा काही संबंध नाहीये. मूळ उद्देश, उद्देश विस्तार, विधेय विस्तार आणि विधेय पूरक हाही पर्याय गेला. म्हणजे मूळ उद्देश आणि मूळ विधेय यांचंही काही येत नाही. तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 1 हे आपण इथं योग्य उत्तर म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करायचा आहे. तत्सम शब्द खालीलपैकी कोणता दिसतोय. झाड आहे का, नाही. झाड देशी आहे. रोप आहे का, नाहीये. वेल आहे का, नाहीये. वृक्ष म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, आता हे होते आपले अपेक्षित असणारे उत्तर. या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.